जय हिंद सर्वांना. मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी, गोकुंदा किनवट. तुम्हा सर्वांचं यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. मुंबई लोहमार्ग पोलीस पेपर विश्लेषण भाग 2, जो की 29 मार्च 2026 रोजी जो पेपर झाला होता, त्या पेपरचं आपण विश्लेषण पाहणार आहोत. भाग 1 मध्ये आपण 20 प्रश्नांचं विश्लेषण पाहिलं होतं आणि आज भाग 2 मध्ये आपल्याला आणखी 20 प्रश्नांचं विश्लेषण पाहायचं आहे. तर पहा, पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न काय आहे? तासी 48 किमी वेगाने जाणारी 400 मीटर लांबीची आगगाडी एक पूल 48 सेकंदामध्ये ओलांडते, तर त्या पुलाची लांबी किती? पहा बेटा, एका रेल्वेचा जो वेग आहे तासी वेग तो 48 किमी आहे आणि रेल्वेची लांबी आहे 400 मीटर आणि ही रेल्वे एका पुलाला 48 सेकंदामध्ये ओलांडते. एखादी रेल्वे एखाद्या पुलाला जर 48 सेकंदामध्ये ओलांडत असेल तर याचा अर्थ ती रेल्वे स्वतःची आणि पुलाची लांबी काय करते? पार करते. का? तर जेव्हा एखादी आगगाडी एखादी लांबट वस्तू ओलांडते तेव्हा त्या आगगाडीला स्वतःचीही लांबी आणि त्या पुलाचीही लांबी काय करावी लागते? पार करावी लागते. चला मग आपण काय करू? आता या ठिकाणी पहिल्यांदा रेल्वे प्लस पूल यांची लांबी काढू. म्हणजेच आपण त्याला काय म्हणू? थोडक्यात अंतर. रेल्वे आणि पूल यांची लांबी. मग अंतर म्हणजेच काय? तर वेग गुणिले वेळ. वेग गुणिले काय असतो? वेळ. सांगा मग. आता गाडीचा वेग किती आहे बेटा? 48. गाडीचा वेग आहे 48 किमी प्रति तास, 48 किलोमीटर प्रति तास. त्याचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी 5/18 ने गुणतात आणि गुणिले वेळ किती आहे बेटा? 48 सेकंदामध्ये ओलांडते. आता आपण जर हे कॅल्क्युलेशन केलं बेटा तर तुम्हाला त्या रेल्वेची आणि पुलाची लांबी मिळेल. बघा भाग कसा जाईल? साइन 3 साइन 8 48, पुन्हा 3 1 3, 1 उरला 3 6 18, 3 न भागलं, त्याच्यानंतर 16 85 आणि पुन्हा गुणिले 8 करा, 8 8 64 आणि समोरचा एक 0. म्हणजे आपल्याला जे 640 मीटर लांबी मिळाली बेटा ती फक्त पुलाची नसेल तर ती रेल्वेची आणि पुलाची लांबी असेल. आता मला सांगा, या ठिकाणी आपल्याला कशाची लांबी विचारली? ते पुलाची लांबी. पुलाची लांबी कशी करणार? तर दोघांच्या लांबीमधून आपण रेल्वेची लांबी मायनस करू. दोघांची लांबी बेटा 640 मीटर आणि त्याच्यातून आपण दोघांच्या लांबीमधून ही रेल्वेची लांबी जी आहे 400 मीटर काय करू? या ठिकाणी मायनस करू. मग 640 मधून जर 400 मायनस गेले तर 240 मीटर लांबी ही त्या पुलाची असायला पाहिजे, जे की पर्याय क्रमांक 4 आहे. पुलाची लांबी 240 मीटर असायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न पाहता. दुसरा प्रश्न, इन्फंट हा शब्द एका भाषेमध्ये समजा इन्फंट हा शब्द NIAFTN असा लिहितात, तर त्याच भाषेमध्ये मास्टर हा शब्द कसा लिहिला जाईल? चला, तर सर्वप्रथम आपल्याला ओळखावं लागेल की भाषा काय आहे. बेटा INFANT इन्फंट हा शब्द कसा लिहिला बघा. तर NINIAFTN असा लिहिला आणि त्याच भाषेत आपल्याला TER आहे हा शब्द लिहायचा आहे. मग बघू आपण आता या ठिकाणी आपल्याला कोणता नियम मिळतो. आपण जर बारकाईने निरीक्षण केलं या ठिकाणी या सांकेतिक भाषेचं, तर बघा काय दिसते. INचं NI झालं, म्हणजे पहिल्या 2 अक्षरांना आपण आपसात बदललं. INचं NI, FAचं AF आणि NTचं काय झालं बेटा? TN. म्हणजे 2 अक्षरांना आपण आपसामध्ये बदललं. आता या ठिकाणी आपण तोच नियम लावू. सांगा रे मला, MAचं काय होणार? तर AM होणार सर. त्यानंतर STचं काय होणार? TS होणार. आणि त्यानंतर ERचं काय होणार? तर सर RE होणार. बरोबर. मग पहा आता असा ऑप्शन आपल्याला दिसतो का? AMTSRE. AMTSRE पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, ACDGHI प्रश्नचिन्ह UVWX आणि Y. म्हणजे या ठिकाणी पहिला जर गट आपण पाहिला बेटा तो 1 अक्षराचा आहे, पुढचा गट 2 अक्षराचा आहे, त्याच्यानंतर 3 अक्षराचा. आता आपलं जे उत्तर आहे 4 अक्षरी गट असला पाहिजे आणि समोरचा गट आहे 5 अक्षराचा. मग काय झालं बघा, पहिल्यांदा या ठिकाणी आपण A घेतलं आणि कुणाला सोडलं मध्ये? बीला सोडून पुन्हा काय घेतलं? सीडीच्या नंतर आता 2 अक्षर सोडले, CD. EF सोडलं
त्यानंतर GHI घेतलं, GHI घेतलं. आता किती सुरू लागतील? 3 सुरू लागतील. GHI, JKL आणि आता 4 अक्षरांचा गट घ्यावा लागेल. कोणता? MNOP. आणि आता किती अक्षर सोडावं लागतील पुढे? आणखी 4. MNOP, QRST आणि शेवटचा गट जर आपण पाहिला तर कोणता दिसतो? UVWX आणि हा Y. ठीक आहे, पहा मग आता पहिल्यांदा A, पुन्हा CD, पुन्हा GHI आणि त्याच्यानंतर आपल्याला कोणता गट मिळाला? तर MNOP. म्हणजे हा जो गट आहे बेटा, इथे 1 अक्षर आलं, इथं 2 अक्षर, 3 अक्षर, 4 अक्षर, 5 अक्षर आणि दरम्यान 1 अक्षर सोडलं, 2 अक्षर सोडले, 3 अक्षर सोडले, 4 अक्षर सोडले. तर अशा पद्धतीने जर आपण गेलो आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अक्षरगट मिळणार आहे, कोणता अक्षरगट मिळणार आहे? तर MNOP हा अक्षरगट आपल्याला मिळणार आहे. चला पुढं त्यानंतरचा प्रश्न पहा. आता प्रश्न क्रमांक 4. या ठिकाणी आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे 11,881. तर वर्गमूळ काढण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत, पण या ठिकाणी आपण एक शॉर्टकट पद्धत पाहू की मोठमोठ्या संख्यांचं वर्गमूळ कसं काढायचं. पहा, 11,881 या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचं बेटा. तर सर्वप्रथम लक्षात ठेवा की एखाद्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी जर 1 असेल तर वर्गमूळामध्ये एकक स्थानी एकतर 1 असतो किंवा एकतर 9 असतो. कळलं का? वर्गसंख्येच्या एकक स्थानी जर 1 असेल तर वर्गमूळामध्ये एकक स्थानी 1 असतो किंवा 9 असतो. त्याच्यानंतर काय करायचं? शेवटचे 2 अंक सोडून द्यायचे. शेवटचे 2 अंक सोडल्याच्या नंतर डावीकडे कोणती संख्या उरली रे? 118. आता 118च्या मागची वर्गसंख्या कोणती आहे? 100. 118च्या मागची वर्गसंख्या आहे 100. मग आता आपण आपलं उत्तर या बॉक्स मध्ये असेल. पहा, 100चं वर्गमूळ किती? 10. इथे लिहून ठेवा. 118च्या मागची वर्गसंख्या 100, 100चं वर्गमूळ 10. आता इथं पण काय करायचं? 100चं वर्गमूळ 10 आणि त्याला त्याच्या पुढच्या संख्येनं गुणायचं 11नं. किती होणार गुणाकार? 110. मग आता हा जो 110 गुणाकार आला तो 118 पेक्षा जर लहान असेल तर इथला मोठा अंक घ्यायचा आणि 118 पेक्षा इथली संख्या जर मोठी असेल तर इथला लहान अंक घ्यायचा. चला मग 118 पेक्षा 110 लहान आहे, लहान असल्यामुळे इथला मोठा अंक घ्यायचा. म्हणजे कोणता अंक घ्यायचा? तिथं 9. म्हणजे आपलं प्रश्नाचं उत्तर हे 109 असायला पाहिजे. 11,881 या संख्येचं वर्गमूळ किती? तर 109 यायला पाहिजे. आणि या प्रकारचे आपण ऑफलाईन मध्ये बरेचसे उदाहरण घेतले होते. कदाचित पहिलंच उदाहरण असल्यामुळे आपल्याला कळेल किंवा नाही कळेल माहित नाही, पण अतिशय सोपी पद्धत आहे वर्गमूळ काढण्याची. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न. समीर व अमीर यांनी 4:3 प्रमाणात भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर 6:7 असल्यास त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती? पहा, नफ्याचे गुणोत्तर किती? तर भांडवलाचे गुणोत्तर आणि त्याच्यानंतर मुदतीचे गुणोत्तर यांचा जर आपण गुणाकार केला बेटा तर आपल्याला काय मिळते रे? नफ्याचे गुणोत्तर मिळते. सांगा मग व्यक्ती कोण कोण आहेत? व्यक्ती कोण कोण आहेत रे? समीर, एक व्यक्ती आहे समीर आणि बेटा दुसरा एक व्यक्ती आहे त्याचं नाव आहे अमीर. यांनी भागीदारी सुरू केली. भागीदारीमध्ये त्यांच्या भांडवलाचं प्रमाण किती होतं बघा बरं. भांडवलाचं प्रमाण आहे 4:3 आणि त्यांच्या मुदतीचं गुणोत्तर किती आहे बेटा? 6:7 हे त्यांच्या मुदतीचं गुणोत्तर आहे. मग आता या ठिकाणी आपण काय पाहिलं की भांडवलाचं गुणोत्तर आणि मुदतीचं गुणोत्तर यांचा जर गुणाकार केला बेटा तर आपल्याला नफ्याचं गुणोत्तर मिळत असते. जसं की 4:6 24 आणि या ठिकाणी 3:7 किती होणार? 21. आता यांना आपण पुन्हा संक्षिप्त करू शकतो. कसं? 3:8 24 आणि 3:7 21. म्हणजे याचा अर्थ समीर आणि अमीर यांच्या नफ्याचं गुणोत्तर काय असायला पाहिजे? तर ते 8:7 असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 आहे 8 जसे 7. म्हणजे थोडक्यात काय समजा आता या दोघांना जो काही व्यवसायामध्ये नफा होईल बेटा तो नफा त्यांनी कोणत्या प्रमाणामध्ये वाटून घ्यावा? 8:7. म्हणजे उदाहरणामध्ये या दोघांना जर 15 रुपये नफा झाला, या दोघांना जर व्यवसायामध्ये 15 रुपये नफा झाला, त्या 15 मधले 8 हे समीरचे असतील आणि 7 रुपये कुणाचे असतील? अमीरचे असतील, असा त्याचा अर्थ होतो. लक्षात ठेवायचं नफ्याचं गुणोत्तर जर करायचं असेल तर भांडवलाच्या गुणोत्तराला मुदतीच्या गुणोत्तरानं गुणलं की त्यांचं आपल्याला काय मिळणार? नफ्याचं गुणोत्तर हे मिळणार. चला पुढं. 132, 204 आणि 228
यांचा मसावी किती? मसावी म्हणजे काय? तर बघा 132, 204 आणि 228 यांचा मसावी म्हणजे या तिन्ही संख्यांना भागणारी मोठ्यात मोठी संख्या, त्याला आपण महत्तम सामायिक विभाजक असेही म्हणतो. चला मग यांचा काय करायचं बेटा? मसावी. मसावी म्हणजे या तिन्ही संख्यांना भागणारी मोठ्यात मोठी संख्या 132, 204 आणि 228 यांचा आपल्याला काय करायचं आहे? मसावी. मसावी म्हणजे काय असतो? फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार असतो. चला मी पहिल्यांदा यांना भाग देतो 4 न. तिघांनाही भाग झाला पाहिजे 4 न. 4 त्रिक 12 एक उरला, 4 त्रिक 12. पुन्हा 4 पंचे 20, 4 एक 4, 4 पंचे 20, 2 उरले 4 7 28. ठीक आहे. चला आता पहिल्यांदा भाग दिला मी 4 न, प्रत्येकाला 4 न भाग गेला. आता पुन्हा भाग जातो बघा 3 ने बेटा. 3 एक 3, 3 एक 3. इथं 3 एक 3, 2 उरले, 3 7 21. 3 एक 3, 2 उरले, 3 9 27. आता किती आलं? 11 17 19. आता 11 17 आणि 19 या तिन्ही संख्यांना भाग देणारी संख्या नाही. याचा अर्थ सामायिक अवयव संपले आणि सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच काय असतो? तर बेटा मसावी असतो रे. सामायिक अवयव एक मिळाला 4 आणि दुसरा मिळाला 3. या दोघांचा गुणाकार 4 त्रिक 12 हाच त्या संख्या गटाचा मसावी असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 12. ठीक आहे. कशाचा? 132, 204, 228 यांचा मसावी किती? 12. म्हणजे याचा अर्थ काय? तर या संख्यांना 12 पेक्षा कुठल्याच मोठ्या संख्येने भाग जाणार नाही. सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे यांना भाग देणारी? ती आहे 12. मग त्यालाच आपण काय म्हणतो? त्याला आपण मसावी म्हणतो. ठीक आहे. चला पुढं. आता या ठिकाणी पहा, वर्गमुळामध्ये दशांश पूर्णांक आहेत आणि आपल्याला प्रत्येक ठिकाणी गुणाकारात चिन्ह दिसते. एकतर अंशातही गुणाकारात चिन्ह आहे आणि छेदामध्ये पण गुणाकाराचंच चिन्ह आहे. चला आता काय करायचं? पहिलं काम आपण बघू, अंशात आणि छेदामध्ये दशांश समान आहेत का? बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. अंशामध्ये दशांश किती होता? 11. छेदामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. छेदामध्ये पण दशांश 11 आहेत, अंशातही दशांश 11 आहेत. मग अंशात आणि छेदामध्ये दशांश जर समान असतील तर आपण त्यांना कॅन्सल करू शकतो. मग बघा वर काय असेल? 9 गुणिले 36 गुणिले 16 गुणिले 8. बेटा छेदामध्ये काय असेल रे? छेदामध्ये असेल 2 गुणिले 8 गुणिले 2. चला कॅल्क्युलेशन करा. हे बे 8 16 आणि हे 16 काय झालं? कॅन्सल ना. बे 8 16 आणि हे 16 कॅन्सल. मग आता बेचोक 8, बेचोक 8. आता मला सांगा काय उरलं बेटा? वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 36 गुणिले वर्गमुळात 4. मग हे वर्गमुळात 9 आहे त्याचं वर्गमूळ 3. त्याच्यानंतर वर्गमुळात 36 त्याचं वर्गमूळ 6 आणि वर्गमुळात 4 त्याचं वर्गमूळ असेल 2. मग 3 6 18 आणि 18ला पुन्हा या 2 ने गुणलं बेटा. 18 दुनी 36. आपल्या प्रश्नाचं उत्तर हे 36 यायला पाहिजे. 36 यायला पाहिजे, जे की पर्याय क्रमांक 4 दिसतो 36. ठीक आहे. तर कधी लक्षात ठेवायचं? दशांश पूर्णांकाचा भागाकार करताना अंशात आणि छेदामध्ये जर आपण दशांश समान केले तर ते समान झाल्याच्या नंतर कॅन्सल होतात. मग कॅन्सल झाल्याच्या नंतर क्रिया करणं आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता पर्याय 1च्या बरोबर आहे? खालीलपैकी कोणता पर्याय 1च्या बरोबर आहे? म्हणजे याचा अर्थ काय बघा, की या पर्यायापैकी कोणत्या पर्यायाची किंमत 1 आहे? म्हणजेच खालीलपैकी कोणता पर्याय 1च्या बरोबर आहे? चला आता आपण काय करू, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ला चेक करून पाहू 1च्या बरोबर आहे का. पहा मग अंशामध्ये आहे 0.011 चा वर्ग. मग 0.011 गुणिले 0.011 लिहिला अंशामध्ये. चला छेदामध्ये 1.1 चा वर्ग म्हणजे 1.1 गुणिले 1.1 आणि पुन्हा गुणिले 0.01 चा वर्ग म्हणजे पुन्हा 0.01 गुणिले 0.01. चला बघा त्याला मी विस्तारित रूपामध्ये लिहिलं. पर्याय क्रमांक 3 ला आपण इथं विस्तारित रूपामध्ये लिहिलं बेटा. आता मोजून घ्या बरं अंशामध्ये आणि छेदामध्ये दशांश कसे आहेत? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे अंशात आणि छेदामध्ये दशांश समान आहेत. मग ते कॅन्सल होतील. वर 11 गुणिले 11 आणि छेदामध्ये बेटा 11 गुणिले 11 गुणिले 1 गुणिले 1 है ना. चला वरचा गुणाकार करा बरं. 11 गुणिले 11 100
21. आपण कॅन्सल करू शकलो असतो, पण डायरेक्ट करून घ्या. 11 गुणिले 11 121. 11 गुणिले 11 121. 121 एक 121 आणि पुन्हा 121 एक 121. 80 छेदामध्ये जर सारखी संख्या असेल तर बेटा याचं उत्तर किती येणार रे? 1 येणार. 80 छेदामध्ये सारखी संख्या आहे ना. 11 गुणिले 11 121. छेदामध्ये 11 गुणिले 11 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे 121. 80 छेदामध्ये जर समान संख्या असेल तर आपलं उत्तर हे एकच येणार. मग खालीलपैकी कोणता पर्याय 1च्या बरोबर आहे? तर बेटा याचं उत्तर हेच असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3. का? तर आपण त्याला विस्तारित रूपामध्ये लिहिलं आणि त्याची किंमत काढली तर किती आली? 1 आली. त्यामुळं आपलं उत्तर तेच असायला पाहिजे. चला पुढं. खालील श्रेणीतील पहिल्या 35 पदांची बेरीज काढा किंवा किती. बघा या ठिकाणी एक अपूर्णांकाची श्रेणी दिली आणि या श्रेणीमधल्या पहिल्या 35 पदांची आपल्याला काय विचारली? बेरीज. तर बेटा 35 पदांची बेरीज काढताना आपण पहिल्यांदा काय करू? एक जर निरीक्षण केलं या ठिकाणी बघा काय दिसते. निरीक्षण जर या ठिकाणी आपण केलं बघा, 1/2 अधिक 1/3 मायनस 1/4 मायनस 1/2 मायनस 1/3 प्लस 1/4. आता इथपर्यंत जर पाहिला तर इथपर्यंत हा एक गट आहे किती संख्यांचा? 1 2 3 4 5 6 संख्यांचा. आता याच्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर पुन्हा बघा इथून सुरू झाली 1/2 प्लस 1/3 मायनस 1/4. म्हणजे हा जो 6 संख्यांचा गट आहे तो पुढं 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 असा आला असेल. आपण पहिल्यांदा काय करू बेटा, हा 6 संख्यांचाच गट पुढं पुढे येत आहे ना. पहिल्यांदा आपण काय करू, पहिल्या 6 पदांची बेरीज काढू किंवा किंमत. पहिल्या 6 पदांची किंमत. पहिल्या 6 पदांची काय करा? किंमत. कशी काढणार? तर पहिल्या 6 पदांची किंमत काढताना बघा यांचा छेद समान करा. छेद समान करा म्हणजे छेदाचा लसावी काढा. 4 3 2 यांचा लसावी किती येतो? 12. 2 3 आणि 4 यांचा लसावी किती येतो? 12. आपण पहिल्या 6 पदांची किंमत काढलो तर पहा मग आता लसावी आला 12. मग हे 12 येण्यासाठी आपण 2 ला किती गुणलं? 6 न. वर 6 1 6 6 1 6 प्लस त्याच्यानंतर 12 येण्यासाठी 12 येण्यासाठी आपण या 3 ला गुणलं 4 न. वर 4 1 4. पुन्हा 12 येण्यासाठी या 4 ला आपण गुणलं 3 न. वर 3 1 3. त्याच्यानंतर हे 12 येण्यासाठी आपण 2 ला गुणलं 6 न. मायनस 6 1 6. आणि पुन्हा पुन्हा आपण काय केलं तर या ठिकाणी याला 3 ला किती गुणलं असेल? 4 न. म्हणजे मायनस 4 1 4. आणि पुन्हा प्लस या 4 ला गुणलं असेल 3 न. 4 3 12 तर वर 3 1 3. चला आता आपण सोडून घेऊ. पहिल्यांदा निगेटिव्ह निगेटिव्ह संख्येची बेरीज करा. -3 -6 -4 -13. आता पॉझिटिव्हची +6 +4 +3 +13 आणि छेदामध्ये किती बेटा? 12. आता आपल्याला सांगा निगेटिव्ह पॉझिटिव्ह नंबर असेल तर त्या विरुद्ध संख्या आहेत आणि दोन विरुद्ध संख्यांची बेरीज केली तर 0. अंशात 0 छेदामध्ये आहे 12. शून्याला जर आपण कोणत्याही संख्येने भागलं तर उत्तर आपलं काय येणार? 0 येणार 0 येणार 0 येणार. ठीक आहे. आता मला सांगा या ठिकाणी पहिल्या 6 पदांची बेरीज केली बेटा 0. मग आणखी समोरच्या 6 पदांची बेरीज 0. मग साइन 2 12 साइन 3 18 साइन 4 24 6 5 30. म्हणजे पहिल्या 30 पदांची बेरीज किती? पहिल्या 30 पदांची बेरीज सुद्धा किती यायला पाहिजे? तर 0च यायला पाहिजे. 6च्या पटीमध्ये आहे ना, 6 5 30. म्हणजे पहिल्या 30 पदांची बेरीज पण 0 आहे किंवा किंमत 0 आहे. मग आता मला सांगा आता समोर किती पद उरले आपले? समोर पद उरले आता 5. आणि ते 5 पद कोणते असतील समोरचे? हे 5 है ना. हे 5 पद. आता या 5 पदांची किंमत जर आपण काढली तर आपल्याला या मालिकेतल्या 35 पदांची किंमत मिळणार आहे. चला मग 1/2 प्लस 1/3 मायनस 1/4 मायनस 1/2 आणि मायनस 1/3. बघा पहिल्या 30 पदांची किंमत 0 आली. आता शेवटच्या 5 पदांची किंमत आपण काढून घेऊ. पुन्हा बघा यांचा छेदाचा लसावी किती येतो बेटा? 12. छेदाचा लसावी 12. हे 12 येण्यासाठी 2 ला 6 न गुणलं 6 1 6. हे 12 येण्यासाठी 3 ला 4 न गुणलं प्लस 4 1 4. त्याच्यानंतर हे 12 येण्यासाठी याला 4 ला 3 न गुणलं मायनस 3 1 3. 12 येण्यासाठी याला 6 न गुणलं मायनस 6 1 6. आणि 12 येण्यासाठी याला 4 न गुणलं मायनस 4 1 4. चला आता काय करा निगेटिव्ह निगेटिव्हची बेरीज करा. -6 -3 -4 निगेटिव्ह किती येणार? 13. आणि पॉझिटिव्हची 6 आणि 4 10 पॉझिटिव्ह 10. छेदामध्ये किती आहे बेटा? 12. आता निगेटिव्ह 13 आणि पॉझिटिव्ह 10
यांची जर आपण किंमत काढली तर दोघातला फरक किती आहे 3चा आणि साईन मोठ्या संख्येचं म्हणजे निगेटिव्ह आणि छेदामध्ये आहे 12 निगेटिव्ह 3/12 आणि बेटा शेवटी याला जर आपण आता संक्षिप्त केलं तर बघा बरं काय होईल 3 × 1 = 3 आणि 3 × 4 = 12 तर आम्ही संक्षिप्त केलं बघा ना किंवा इथंच केलं तरी चालते पहा इथं केलं तरी चालते कसं 3 × 1 = 3 निगेटिव्ह 1 आणि 3 × 4 = 12 म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे आपलं निगेटिव्ह 1/4 खालील श्रेणीतील पहिल्या 35 पदांची बेरीज किती तर निगेटिव्ह 1/4 निगेटिव्ह 1/4 पर्याय क्रमांक 2 दिसतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न एका शाळेतील इयत्ता 10वीतील मुलींचे सरासरी गुण 73 आहेत बघा मुलींचे सरासरी गुण किती आहेत 73 आणि मुलांचे सरासरी गुण 71 आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 71.8 आहेत तर 10वीतील मुलींच्या संख्येची टक्केवारी आपल्याला विचारलेली आहे चला आपण आता हा प्रश्न मिश्रणाच्या पद्धतीने सोडून पाहू तर कसं पहा 10वीच्या वर्गामध्ये मुले आहेत गर्ल्स आणि पुन्हा बॉईज पण आहेत मुले बॉईज है ना गर्ल्स आणि बॉईज सांगा बरं मुलींची टक्केवारी किती आहे गुणांची एका 10वीच्या वर्गातील मुलींचे सरासरी गुण आहेत बेटा 73 आणि मुलांचे सरासरी गुण किती आहेत पहा बरं मुलांचे सरासरी गुण आहेत 71 है ना आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण जर पाहिले तर सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण आहेत 71.8 किती 8 चला मग आता या ठिकाणी आपण काय करू त्रिकस वजाबाकी 71.8 मधून 71 मायनस गेले तर किती राहणार बेटा 0.8 आणि त्यानंतर 73 मधून 71.8 गेले तर किती बाकी राहणार बेटा 1.2 आता या ठिकाणी दशांश समान आहेत हे 8 म्हणू आपण आणि याला म्हणू आता 12 याला संक्षिप्त करा बरं संक्षिप्त केलं काय होईल 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12 आता हे 2/3 प्रमाण आपल्याला कशाचं मिळालं तर 2/3 प्रमाण कशाचं आहे तर 10वीच्या वर्गातील मुलींच्या संख्येचं गुणोत्तर 2 आणि मुलांच्या संख्येचं गुणोत्तर 3 बरोबर मग आता आपल्याला विचारलं 10वीच्या वर्गामध्ये मुलींच्या संख्येची टक्केवारी किती मला सांगा गुणोत्तरामध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत मुली 2 आणि मुलं 3 म्हणजे एकूण विद्यार्थी किती आहेत 5 गुणोत्तरामध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत 5 आणि 5 मध्ये मुलींचं प्रमाण 2 5 पैकी 2 मुली तर टक्केवारी विचारली तर 100 पैकी किती 5 दुनी 10 समोरचा 1 0 आणि 20 दुनी 40% म्हणजे त्या वर्गामध्ये मुलींचं प्रमाण हे 40% असायला पाहिजे ठीक आहे 40% तर पहा आता आपण पाहू प्रश्न क्रमांक 11 प्रश्न 11वा काय म्हणतो पहा 3 वर्षापूर्वी आमिषा व निमिषा यांच्या वयाचे प्रमाण 8:9 होते 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 11:12 होईल तर आमिषाचे सध्याचे वय किती चला बेटा पहिल्यांदा आपण हा प्रश्न एक्स म्हणून सोडू कसं बघा 3 वर्षापूर्वी लक्षात ठेवा 3 वर्षापूर्वी बेटा आमिषा आणि कोण आहे रे निमिषा आमिषा आणि निमिषा मग मला सांगा 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 8:9 आहे म्हणजे 3 वर्षापूर्वी आपण आमिषाचं वय 8x मानू आणि निमिषाचं आपण वय किती मानू 9x का तर त्यांचं प्रमाण दिलंय ना 8:9 ठीक आहे चला मग 3 वर्षापूर्वी आमिषा 8x वयाची असेल आणि निमिषा 9x वयाची असेल आता 3 वर्षानंतर बघा 3 वर्षापूर्वी झालं आता 3 वर्षानंतर मग 3 वर्षानंतर आता आमिषाचं वय किती आणि त्यानंतर बघू आपण निमिषाचं वय किती कधी 3 वर्षानंतर आता मला सांगा या ठिकाणी जर 3 वर्षापूर्वी आमिषाचं वय 8x असेल तर 3 वर्षानंतर किती असेल 3 वर्षापूर्वी 8x आज 8x + 3 आणि 3 वर्षानंतर 8x + 3 + 3 म्हणजे 3 वर्षानंतर 8x + 6 असेल कुणाचं आमिषाचं आणि 3 वर्षानंतर निमिषाचं 9x + किती असणार 6 ठीक आहे मग आता 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती बेटा 3 वर्षानंतर 11 जसे 12 मग 3 वर्षानंतर आमिषा आहे 8x + 6 ची आणि निमिषा आहे बेटा 9x + 6 ची आणि गुणोत्तर आहे 11 जसे 12 कधीच 3 वर्षानंतरचं चला मग आता हे सोडून घ्या 12 × 8 96x + 12 × 6 72 त्यानंतर 11 × 9
99x आणि 11,666. चला आता 96x ला तिकडे पाठवा, 66 इकडे घ्या. 72 मायनस 66 बरोबर 99x मायनस 96x. ठीक आहे. चला आता त्याच्यानंतर काय होईल, तर 72 मधून बेटा 66 वजा गेले, 6 राहिले आणि 99x मधून 96x गेले, किती राहणार रे? 99x मधून 96x गेले तर किती राहणार? 3x. मग x बरोबर 6 भागिले 3, x बरोबर 3 दुनी 6. x चं मूल्य किती मिळालं आपल्याला? 2. चला x चं मूल्य 2 मिळालं. आता आपल्याला काय विचारलं, तर अमिषाचे सध्याचे वय. अमिषाचे सध्याचे वय. आता सध्याचं वय किती आहे बघा. अमिषाचं 3 वर्षापूर्वीचं वय काढा. 3 वर्षापूर्वी अमिषा, 3 वर्षापूर्वी अमिषा, 3 वर्षापूर्वी अमिषाच्या वयाचं गुणोत्तर किती आहे बघा बरं. 3 वर्षापूर्वी अमिषा ही 8x वयाची आहे. म्हणजे 8x म्हणजे 8 गुणिले 2 बरोबर 16 वर्ष. परंतु आपल्याला अमिषाचं आजचं विचारलं, मग अमिषा आज किती असेल? अमिषा आजचं वय किती? तर बेटा जर 3 वर्षापूर्वी 16 वर्षाची असेल तर आज 16 प्लस 3 बरोबर किती? तर 19 वर्ष यायला पाहिजे. 19 वर्ष, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. अमिषाचं आजचं वय हे 19 वर्ष असायला पाहिजे. पण आता ही थोडीशी वेळखाऊ पद्धत आपल्याला वाटली असेल तर आपण काय करू, शॉर्टकट मध्ये पाहू कसं करायचं. पहा आता शॉर्टकट मध्ये हाच प्रश्न आता कसा सोडायचा. उत्तर आपलं 19च आलं पाहिजे, आलं पाहिजे. पहा मला सांगा, कंडिशन आहे कधीची? 3 वर्षापूर्वीची. त्याच्यानंतर आहे 3 वर्षानंतर. ठीक आहे. 3 वर्षापूर्वी ए आणि एन लिहितो तुम्ही, अमिषा आणि नमिषा. अमिषा आणि नमिषा 3 वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर किती दिलं बेटा? 8 9. आणि 3 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर किती दिलं? 11 जसे 12. बघा कंडिशन आहे 3 वर्षापूर्वी 8 9 गुणोत्तर आणि 3 वर्षानंतर 11 12. मग या 8 आणि 11 मध्ये कितीचा फरक आहे बेटा? 3चा. आणि 9 आणि 12 मध्ये पण फरक आहे 3चा. हा फरक समान असताना काय करायचं आणि समान नसताना काय करायचं आपण हे पाहिलं होतं. चला 8 आणि 11 मध्ये 3चा फरक, 9 आणि 12 मध्ये 3चा फरक. म्हणजे गुणोत्तरामध्ये फरक आहे 3चा, पण प्रत्यक्षात जर फरक पाहिला तर 3 वर्षापूर्वी आणि 3 वर्षानंतर म्हणजे 3 आणि 3 किती? 6 वर्ष. प्रत्यक्षात जर फरक पाहिला तर किती? 6 वर्ष. आणि गुणोत्तरामध्ये जर पाहिलं तर 3 वर्ष. आता मला सांगा ही 6 ही संख्या 3च्या किती बेटा? दुप्पट आहे. कशी आहे? दुप्पट. चला आता दुप्पट आहे. आपल्याला विचारलं काय, अमिषाचं सध्याचं वय किती? तर अमिषाचं सध्याचं वय काढण्याच्या अगोदर आपण 3 वर्षापूर्वीचं काढू. 3 वर्षापूर्वी अमिषाचं वय किती असेल पहा. आता 3 वर्षापूर्वी अमिषाच्या वयाचं गुणोत्तर किती आहे बेटा? 8. 3 वर्षापूर्वी अमिषाच्या वयाचं गुणोत्तर आहे 8 आणि या दुप्पटनं त्याला गुणायचं. दुप्पट गुणिले दुप्पट. मग 8 गुणिले दुप्पट म्हणजे 2. 8 दुनी 16. ते अमिषाचं कधीचं वय झालं बेटा? 3 वर्षापूर्वीचं. आपल्याला विचारलं आजचं, मग अमिषाचं आजचं वय किती? तर अमिषा आज 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 किती वयाची असेल? 3 वर्षापूर्वी 16ची, त्याच्यामध्ये 3 प्लस करा म्हणजे अमिषाचं आजचं वय 19 वर्ष यायला पाहिजे. एक्स म्हणून सुद्धा 19 आलं होतं आणि शॉर्टकटने सुद्धा आपलं उत्तर हे 19च यायला पाहिजे. ठीक आहे. 19. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. एका देशाची सध्याची लोकसंख्या 10 कोटी आहे. एका देशाची सध्याची लोकसंख्या 10 कोटी आहे. पुढील 3 वर्षात ती 13.31 कोटी होईल तर लोकसंख्येचा वार्षिक समान वाढ दर किती आहे? तर हा प्रश्न जो आहे बेटा तो चक्रवाढ व्याजाकडे जातो. आपण जर चक्रवाढ व्याजाच्या भाषेमध्ये पाहिलं तर त्या गावाची सध्याची लोकसंख्या म्हणजे मुद्दल, त्यानंतर 3 वर्षाची लोकसंख्या म्हणजे ही झाली रास, आणि पुढील 3 वर्षात म्हणजे 3 वर्ष काय झाली? मुदत, आणि आपल्याला वाढ दर काढायचा आहे म्हणजे चक्रवाढ व्याजाचा दर काढायचा आहे. चला आता बघू आपण. या ठिकाणी गावाची लोकसंख्या सुरुवातीला किती आहे? 10 कोटी गुणिले लोकसंख्या सुरुवातीला आहे 10 कोटी. दरवर्षी किती टक्क्याने वाढते माहित नाही, आपण ते एक्स मानू. मग 100 प्लस एक्स छेदामध्ये घ्या 100. असे किती वर्ष मुदत आहे? 3 वर्ष. आणि 3 वर्षानंतर 10 कोटीची लोकसंख्या किती होणार आहे? 13.31 कोटी होणार आहे. ठीक आहे. सध्याची लोकसंख्या 10 कोटी,
गुणिले वार्षिक वाढदर आपण एक्स मानला, मग 100 प्लस एक्स छेद 100 आणि किती वर्षामध्ये 3 वर्षात म्हणून इथं 3 घेतलं आणि किती होणार आहे 3 वर्षानंतर लोकसंख्या 13.31 कोटी होणार आहे. चला आता आपण या 10ला गुणाकारातून तिकडे पाठवू. काय होणार बेटा, इकडे डावीकडे 100 प्लस एक्स छेद 100 त्याचा किती भागात आहे रे, तिसरा. आणि बेटा इकडे जर 13.31 इकडे आहे, 10ला जर आपण इकडे पाठवलं तर भागाकारात जाईल. ठीक आहे, चला मग काय होणार, 100 अधिक एक्स छेद 100 चा किती भागात बेटा, तिसरा घात. आणि आपण 13.31 ला जर 10 भागलं तर 1.331 होईल. ठीक आहे, आता ही संख्या घनसंख्या आहे. कशाचा घन आहे, तो 1.1 चा घन आहे. पहा मग याचं घनमूळ करा बरं. 100 अधिक एक्स छेद 100 चा घन, त्याचं जर आपण घनमूळ काढलं बेटा, 100 अधिक एक्स छेद 100 याचं घनमूळ, आणि याचं घनमूळ काढलं 1.1 येते ना. या संख्येचं घनमूळ 1.1 आणि याचा घन आहे तर घनमूळ 100 अधिक एक्स छेद 100. आता 100 ला उजवीकडे पाठवा, काय होईल, 100 अधिक एक्स. आणि बेटा या 100 ला जर आपण इकडे पाठवलं इकडं तर या 1.1 ला तो गुणणार आहे की नाही. मग 1.1 ला जर 100 न गुणलं तर 110 येणार. आता x बरोबर 110 मायनस 100, x ची किंमत किती आली रे, 10. म्हणजे वार्षिक वाढदर हा किती टक्के असायला पाहिजे, 10% असायला पाहिजे. आपण तो x मानला होता ना, आणि x ची किंमत किती आली, 10%. म्हणजे वार्षिक व्याजदर किंवा वाढदर हा 10% असायला पाहिजे. चला पुढे घ्या, पुढचा प्रश्न पाहता. एखाद्या वस्तूची किंमत प्रथम 20% वाढवली आणि नंतर 25% कमी केली जाते तर अंतिम किमतीमध्ये किती टक्के बदल होईल. आता बघा, एका वस्तूची पहिल्यांदा किंमत 20% वाढवली आणि नंतर मग 25% कमी केली तर अंतिम किमतीमध्ये किती टक्के बदल होईल. आता उदाहरणामध्ये ही 100 रुपयाची एक वस्तू आहे, याची किंमत आपण पहिल्यांदा 20% वाढवली 120 छेद 100 आणि नंतर 25% कमी केली 75 छेद काय करा बेटा 100. ठीक आहे, एक 100 रुपयाची आपण वस्तू मानली, 100 रुपयाची वस्तू पहिल्यांदा 20% वाढली किंमत आणि पुन्हा 25% कमी झाली. 120 छेद 100 गुणिले 75 छेद 100, या 100 सोबत हा 100 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल है ना. त्यानंतर पुन्हा काय होईल पाहता, 5 दुनी 10 है ना, आणि इथं 5 1 5, 2 उरले, 5 5 25. त्याच्यानंतर 2 6 12 आणि 15 6 90, 15 6 किती झाले 90. मला सांगा आता ही जी संख्या आहे आपण मानली होती ना 100, ही 100 संख्या पहिल्यांदा 20% वाढली आणि पुन्हा 25% कमी झाली आणि किती बनली आता इथं 90. मग 100 चे 90 झाले ना, मग 100 चे 90 झाले म्हणजे बेटा 100 मधून 90 जर आपण मायनस केले तर या ठिकाणी काय होईल रे, तर काय होईल त्या ठिकाणी अंतिम किमतीत काय बदल होईल तर 10% बेटा घट व्हायला पाहिजे. कारण 100 ची वस्तू आता आपल्याला 90 ला मिळत आहे, याचा अर्थ 100 वर 10 कमी म्हणजे 10% घट व्हायला पाहिजे. 10% घट, पर्याय नंबर 2 आहे. ठीक आहे, चला पुढं पहा. आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. 15 पुरुष 18 महिला आणि 12 मुले एकत्र काम करून 2070 रुपये कमवतात. जर एक पुरुष एक महिला, एक पुरुष एक महिला आणि एक मुलगा यांच्या दैनंदिन मजुरीचे प्रमाण 4:3:2 असेल तर एक पुरुष 2 महिला आणि 3 मुलांची एकूण दैनंदिन मजुरी किती असेल. ठीक आहे, चला आता मला सांगा, या ठिकाणी आपल्याला एक पुरुष एक महिला आणि एक मुलगा यांच्या दैनंदिन मजुरीचे प्रमाण 4:3:2 दिले बेटा. बघा मी या ठिकाणी काय लिहितो, दैनंदिन मजुरी प्रमाण, दैनंदिन मजुरीचे प्रमाण लिहितो. कुणा कुणाचं, एक पुरुष बरोबर, एक महिला आणि एक मुलगा यांच्या दैनंदिन मजुरीचे प्रमाण किती दिले बघा. बघा एका पुरुषाची दैनंदिन मजुरी आपण किती मानू, 4x. एका पुरुषाच्या दैनंदिन मजुरीचं प्रमाण 4x, महिलेचं किती आहे बेटा 3x आणि मुलाचं किती आहे रे 2x. है ना, एक पुरुष एक महिला आणि एक मुलगा यांच्या दैनंदिन मजुरीचे प्रमाण 4:3:2 म्हणजे एका पुरुषाची दैनंदिन मजुरी 4x, एका महिलेची दैनंदिन मजुरी 3x, एका मुलाची दैनंदिन मजुरी 2x. आता
या ठिकाणी किती पुरुष आहेत बेटा 15. मग एका पुरुषाची दैनंदिन मजुरी 4x, तर 15ची 15 चौक 60x है ना. हे 15 पुरुष आहेत ना, 15 चौक 60x. त्याच्यानंतर एका महिलेची दैनंदिन मजुरी जर 3x, तर अशा 18 महिला, 18 त्रिक 54x, 18 त्रिक 54x. त्याच्यानंतर एका मुलाची दैनंदिन मजुरी 2x, तर मुले किती आहेत बेटा 12, 12 दुनी 24x. मग आता मला सांगा 15 पुरुष 18 महिला आणि 12 मुलांना एकूण मजुरी किती मिळाली होती बेटा? 2070 रुपये मजुरी मिळाली होती. चला यांची बेरीज करून घ्या. यांची बेरीज किती होती बघा आता. 4 आणि 4 8, 8, 6 आणि 5 11, 11 आणि 2 13, 138x, 138x बरोबर 2070. तर x बरोबर 2070 भागिले किती का 138, 138. ठीक आहे, 100 किती होणार 38. आता याला आपण संक्षिप्त करू. बघा बरं 6 भाग जाईल का? 6 भाग जाईल का? 2 ने जातो, 3 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, म्हणजे 6 भाग जाईल. पहा या ठिकाणी आपण 6 भाग घेऊ. साइन त्रिक 18, 2 उरले, साइन चौक 24. बघा साइन त्रिक 18, 2 उरले, साइन चौक 24, 3 उरले, 6 पंचे 30, 6 भागलं. छेदामध्ये साइन दोन्ही 12, साइन दोन्ही 12, 1 उरला, साइन त्रिक 18. आता त्याच्यानंतर x ची किंमत किती येणार? x ची किंमत किती येणार पहा. 23 न इथं भाग द्या, 23 1 23, 11 उरले, 23 5 115. x ची किंमत किती आली 15. x ची किंमत आली 15. मग आता आपल्याला काय विचारलं होतं पहा. विचारलं होतं एक पुरुष 2 महिला आणि 3 मुलांची एकूण दैनंदिन मजुरी किती. बघा कोण कोण आहे अनुक्रमे. एक पुरुष, एक पुरुष, पुन्हा कोण आहेत 2 महिला, एक पुरुष 2 महिला आणि 3 मुले यांची एकूण दैनंदिन मजुरी किती. तर मला सांगा बेटा आता एका पुरुषाची दैनंदिन मजुरी किती असेल रे? एका पुरुषाची दैनंदिन मजुरी किती आहे 4x. एका पुरुषाची दैनंदिन मजुरी आहे बेटा 4x आणि पुरुष किती आपल्याकडे 1 गुणिले 1 करा. ठीक आहे. त्याच्यानंतर एका महिलेची दैनंदिन मजुरी किती आहे 3x. एका महिलेची दैनंदिन मजुरी आहे बेटा 3x आणि आपल्याकडे महिला किती आहेत रे 2, 2 न गुणा. एका मुलाची दैनंदिन मजुरी किती आहे बेटा 2x. एका मुलाची दैनंदिन मजुरी आहे 2x आणि या ठिकाणी किती मुलं आहेत आपल्याकडे 3 मुलं आहेत, 3 मुलं आहेत. चला मग आता या ठिकाणी आपण काय करू. x ची किंमत 15 आहे ना, 15 चौक 60 है ना, 15 चौक 60 आणि 60 गुणिले 1 60 1 60. x ची किंमत 15 आहे. 15 त्रिक 45, 15 त्रिक 45 गुणिले 2 90. त्यानंतर 15 दुनी 30 आणि 30 गुणिले 3 90. माझा या ठिकाणी यांची बेरीज करा. 0 9 दुनी 18, 18 आणि 6 24 म्हणजे 240 रुपये ही काय असेल तर 240 रुपये एक पुरुष 2 महिला आणि 3 मुलांची एकूण दैनंदिन मजुरी असायला पाहिजे 240 रुपये. 240 रुपये. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घ्या आता. प्रश्न क्रमांक 15. ए बी आणि सी यांनी एकूण 21,600 रुपये गुंतवून एक छोटा व्यवसाय सुरू केला, म्हणजे भागीदारी आहे. या भागीदारीमध्ये बघा 3 पार्टनर आहेत. एक आहे ए, दुसरा आहे बेटा बी आणि तिसरा आहे सी. या तिघांनी एकूण किती भांडवल गुंतवलं रे 21,600 आहे ना. 21,600 रुपये भांडवल गुंतवलं आणि एक छोटासा व्यवसाय सुरू केला. ए ने बी पेक्षा 1200 रुपये जास्त गुंतवणूक केली. ठीक आहे. ए ने बी पेक्षा 1200 रुपये जास्त गुंतवणूक केली, तर सी ने बी पेक्षा 1200 रुपये गुंतवणूक कमी केली. वर्षाअखेर त्यांना 9,900 रुपये नफा झाला, तर नफ्यामध्ये बीचा वाटा किती. चला बेटा एक व्यक्ती आहे ए, दुसरा व्यक्ती आहे बी, तिसरा व्यक्ती कोण आहे सी. आता या ए नावाच्या व्यक्तीने समजा x रुपये भांडवल गुंतवलं, सॉरी बी नावाच्या व्यक्तीनं जर x रुपये भांडवल गुंतवलं, तर काय म्हणते ए ने बी पेक्षा 1200 रुपये गुंतवणूक जास्त केली. मग ए न बी पेक्षा 1200 रुपये गुंतवणूक जास्त केली, म्हणजे ए न किती गुंतवले असतील x प्लस 1200. बघा बी न x रुपये गुंतवले, बी न जर x रुपये गुंतवले तर ए ने त्याच्यापेक्षा 1200 रुपये जास्त गुंतवले, म्हणजे ए ची गुंतवणूक x प्लस 1200. आणि सी ने बी पेक्षा 1200 रुपये कमी गुंतवणूक केली. सी ने बी पेक्षा 1200 रुपये गुंतवणूक काय केली कमी केली. ठीक आहे. म्हणजे बी ची गुंतवणूक आपण x मानली, तर ए ची x प्लस 1200 आणि सी ची x मायनस 1200. मग आता या तिघांची गोळाबेरीज केली आपण,
ती किती असेल 21,600. चला मग x अधिक 1200 प्लस हे x आणि प्लस x मायनस 1200 बरोबर 21,000 किती होणार रे 600. चला आता हे पॉझिटिव्ह 1200 निगेटिव्ह 1200 काय होणार कॅन्सल. मग x अधिक x किती होतील बेटा 3x. मग 3x बरोबर किती आहेत रे 21,600. तर x बरोबर 21,600 भागिले 3. x बरोबर काय होईल 3 7 21 3 2 6 आणि समोरचे 2 0 म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळाली 7,200. मला सांगा की 7,200 बेटा काय असेल तर हे b चं भांडवल असेल. काय असेल b चं भांडवल. चला मग आता आपल्याला या ठिकाणी b चं तर भांडवल मिळालं. b चं भांडवल मिळालं किती आहे बेटा 7,200. कुणाचं भांडवल आहे b चं. आता मला सांगा b चं भांडवल जर 7,200 असेल तर a चं भांडवल त्याच्यापेक्षा 1200 जास्त आहे है ना. a चं भांडवल त्याच्यापेक्षा 1200 जास्त म्हणजे a चं भांडवल असेल 8,400 बरोबर 8,000 किती 400. आणि c चं भांडवल b पेक्षा 1200 कमी आहे म्हणजे या c चं भांडवल किती असायला पाहिजे 6,000 बरोबर. चला आता काय करू आपण 3 3 शून्य कॅन्सल करू शेवटचे सॉरी 2 2 शेवटचे 2 2 शून्य जर कॅन्सल केलं तर 12 7 84 12 6 72 आणि 12 पंचे 60. 12 7 84 12 6 72 12 पंचे 60 म्हणजे आता त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर किती असायला पाहिजे भांडवलाचं प्रमाण किती आलं 7 6 5 या प्रमाणामध्ये त्यांनी भांडवल गुंतवलं आणि आता जे काही नफा होणार तो या भांडवलाच्याच प्रमाणामध्ये वाटला जाणार. चला कुणाचा वाटा विचारला नफ्यामध्ये बी चा वाटा. बी चा वाटा काढायचा बेटा. आता जो काही नफा झाला तो या प्रमाणामध्ये वाटला जाईल. नफा किती आहे 9,900 छेदामध्ये यांची बेरीज करा 7 6 13 13 5 18 आणि गुणिले बी चा वाटा किती आहे बेटा बघा 6 आहे. बी चा वाटा किती आहे 6 तिथे पुन्हा 6 न गुणा. आता 6 1 6 sin 3 18 पुन्हा 3 न भाग द्या 3 3 9 3 3 9 आणि समोरचे 2 0 3 न तोललं. आता उरलं काय 3,300 गुणिले 1 3,300 गुणिले 1 म्हणजे 3,300 होणार म्हणजे नफ्यामध्ये हा बी चा वाटा असायला पाहिजे 3,300 रुपये. ठीक आहे पर्याय क्रमांक 4. चला पुढं एका टाकीला ए बी सी असे 3 नळ आहेत. एका टाकीला ए बी सी असे 3 नळ आहेत आणि नळ अनुक्रमे 3 तास आणि 4 तासात टाकी भरू शकतात. तर सी नळ भरलेली टाकी एका तासामध्ये रिकामी करू शकतो. थोडस मला वाटते 1-2 शब्द राहिले आहेत आपण ते समजून घेऊ. एका टाकीला ए बी सी असे 3 नळ आहेत आणि नळ ए व बी असं असेल. नळ ए व बी अनुक्रमे 3 तास आणि 4 तासात टाकी भरू शकतात. बघा एका टाकीला 3 नळ आहेत नळ ए नळ बी नळ सी आणि नळ ए आणि बी अनुक्रमे टाकी 3 आणि 4 तासामध्ये भरू शकतात आणि सी नळ भरलेली टाकी एका तासामध्ये रिकामी करू शकतो. ए बी आणि सी हे नळ अनुक्रमे दुपारी 3 वाजता 4 वाजता आणि दुपारी 5 वाजता सुरू केले टाकी किती वाजता रिकामी होईल ठीक आहे. चला आपण पहिलं काम करू. माझ्याकडे नळ किती आहेत ए नळ बी नळ आणि पुन्हा आहे सी नळ. आता याच्यामध्ये बेटा ए हा नळ स्वतंत्रपणे टाकी किती वेळ भरू शकतो 3 तास. ए नळ हा टाकी 3 तासामध्ये भरू शकतो आणि बी नळ टाकी 4 तासामध्ये भरतो आणि हा सी नळ जो आहे तो भरलेली टाकी एका तासामध्ये रिकामी करतो. किती तासामध्ये एका तासामध्ये रिकामी करतो. समजलं का. ए नळ टाकी 3 तासामध्ये भरू शकतो एकटा. बी नळ टाकी 4 तासामध्ये भरू शकतो आणि सी नळ भरलेली टाकी एका तासामध्ये रिकामी करू शकतो. यांचा जर आपण लसावी काढला बेटा तर तो किती 12 लसावी 12. आता मला सांगा त्या टाकीची क्षमता आपण किती मानली 12 लिटर मानली. तर आता हा ए नळ प्रति तास काय करतो बघा प्रति तास. तर 3 चोक 12 म्हणजे ए नावाचा नळ प्रत्येक तासाला 4 लिटर पाणी भरू शकतो 3 चोक 12 आणि बी नावाचा नळ 4 त्रिक 12 प्रत्येक तासाला 3 लिटर पाणी भरू शकतो आणि सी नावाचा नळ 1 12 12 म्हणजे प्रत्येक तासाला
तो 12 लिटर पाणी काय करतो, रिकामं करतो. कळलं का? 4 3 चोक 12, 4 त्रिक 12 आणि 1 12 12. म्हणजे ए नळ प्रत्येक तासाला 4 लिटर पाणी भरतो, बी नळ प्रत्येक तासाला 3 लिटर पाणी भरतो आणि सी नळ प्रत्येक तासाला 12 लिटर पाणी काय करतो, रिकामं करतो. आता मला सांगा, हे तिन्ही नळ जर आपण बेटा एकदा चालू केले, तिन्ही नळ जर एकदा चालू केले तर काय होईल बरं? काय होईल? तिन्ही नळ जर आपण एकदा चालू केले तर प्रत्येक तासाला 5 लिटर पाणी रिकाम होणार. का? हे दोघं भरतात 7 आणि तो रिकाम करतो 12. हे दोघं मिळून 7 भरतात आणि हा 12 रिकाम करतो. म्हणजे तिघ जर एकदा चालू केले बेटा, तर प्रत्येक तासाला 5 लिटर पाणी काय होणार आहे, रिकाम होणार आहे. आता त्याच्यानंतर काय पहा, तर पहिला जो नळ आहे ए नळ, तो 3 वाजता चालू केला, त्याच्यानंतर बी नळ 4 वाजता सुरू केला आणि सी नळ दुपारी 5 वाजता सुरू केला, तर टाकी किती वाजता रिकामी होईल असं आपल्याला विचारलेलं आहे. चला आता या ठिकाणी काय करतो, एक टाकीचं चित्र काढतो. पहा, पहिल्यांदा 3 वाजता, किती वाजता रे? 3 वाजता बेटा कोणता नळ चालू केला? नळ ए. मग नळ ए 3 वाजता चालू केला तर 4 वाजेपर्यंत त्यानं किती पाणी भरलं असेल? 4 लिटर. ठीक आहे, 4 लिटर पाणी त्यानं भरलं. 4 लिटर ए नळानं 4 लिटर पाणी भरलं. पुन्हा मग आता 4 वाजता ए नळ तर चालू आहेच, पण सोबत पुन्हा 4 वाजता कोणता नळ चालू झाला? बी नळ चालू झाला. मग आता 4 वाजता ए नळ पण चालू आहे आणि बी नळ पण चालू आहे. हे दोघं चालले किती वाजेपर्यंत? 5 वाजेपर्यंत. मग आता पहिल्यांदा या ए नळानं 4 भरलं होतं, आता पुढच्या एका तासामध्ये हा ए नळ 4 भरणार आणि पुन्हा बी नळ 3, म्हणजे या एका तासामध्ये किती भरलं पाणी? 7 लिटर. आता 5 वाजता तिन्ही नळ एकदा चालू झाले, एबीसी. आता सी नळ पण चालू केला ना. मग आता बघा, 5 वाजल्याच्या नंतर हा सी नळ सुद्धा चालू केला. मग आता मला सांगा, पाणी किती भरलं होतं बेटा? 7 आणि 4 11 लिटर. 7 आणि 4 11 लिटर पाणी भरलं आणि 11 लिटर पाणी भरलेलं असताना हे तिन्ही नळ एकदा चालू केले. आता पाणी रिकामं व्हायला सुरुवात होईल. मग तिन्ही नळ जर एकदा चालू केले तर प्रत्येक तासाला किती पाणी रिकामं होते? 5 लिटर. मग याला 5 न भाग द्या. म्हणजे 11 लिटर पाणी रिकामं होण्यासाठी किती वेळ लागेल? 11 ला जर 5 न भागलं तर 2.2 तास. 2.2 तास आणि त्यालाच आपण 2 तास 12 मिनिट म्हणू. आता तुम्ही ह्या 2.2 तासाला तासात आणि मिनिटामध्ये कसं करायचं? हे 2 ला 2 तास आणि 0.2 ला पुन्हा 60 न गुणलं, किती? 12 मिनिट. मग आता आपल्याला विचारलं, टाकी किती वाजता रिकामी होईल? मला सांगा बेटा, जेव्हा तिन्ही नळ एकदा चालू केले तेव्हा किती वाजले होते? 5. बरोबर, जेव्हा तिन्ही नळ एकदा चालू केले तेव्हा वाजले होते 5. आता तिथून पुढं 2 तास आणि 12 मिनिटांनी टाकी रिकामी होईल. म्हणजे 5 वाजल्यापासून 5 वाजून 00 मिनिट आणि 00 सेकंद, इथून आणखीन 2 तास आणि 12 मिनिट आणि 00 सेकंद लागणार आहेत. पहा, 00 हे 12 आणि 5 आणि 2 7, म्हणजे PM 7 वाजून 12 मिनिट, सायंकाळी 7 वाजून 12 मिनिटांनी ही टाकी काय होणार आहे? रिकामी होणार आहे. पर्याय क्रमांक 2, 7:12 PM. समजलं का? पुन्हा एकदा बघा, जेव्हा आपण टाकी 11 लिटर भरली होती तेव्हा तिन्ही नळ चालू केले, किती वाजता? 5 वाजता. मग तिन्ही नळ चालू केल्याच्या नंतर आता प्रत्येक तासाला 5 लिटर पाणी रिकाम होणार. किती पाणी भरलेलं आहे? 11. प्रत्येक तासाला किती रिकाम होणार? 5. किती वेळ लागला? 2.2 तास, म्हणजे 2 तास 12 मिनिटे. मग कुठून 2 तास 12 मिनिटे लागले? 5 पासून. मग याचा अर्थ 5 मध्ये 2 वाजून 12 मिनिटे, 2 तास 12 मिनिटे प्लस करा, 7 वाजून 12 मिनिटे आपलं उत्तर यायला पाहिजे. चला पुढं. ए आणि बी दोघे मिळून एक काम अनुक्रमे 45 आणि 40 दिवसामध्ये पूर्ण करू शकतात. बघा, ए आणि बी एक काम अनुक्रमे 45 आणि 40 दिवसामध्ये पूर्ण करू शकतात. यांनी काम एकत्र सुरू केले, परंतु काही दिवसानंतर ए हा काम सोडून गेला. उर्वरित काम बी ने 23 दिवसामध्ये पूर्ण केले. तर ए ने किती दिवसानंतर काम सोडले? ठीक आहे, चला. आता पहिला व्यक्ती आहे बेटा ए, दुसरा व्यक्ती आहे बी. हा ए नावाचा व्यक्ती एक काम 45 दिवसामध्ये करू शकतो आणि त्यानंतर बी नावाचा व्यक्ती तेच काम 40 दिवसामध्ये करू शकतो स्वतंत्रपणे. ठीक आहे,
ए नावाच्या व्यक्तीला 45 दिवस लागतात, तेच काम करण्यासाठी बी नावाच्या व्यक्तीला 40 दिवस लागतात. आता 45चा आणि 40चा लसाही काढा. आता तो तुम्हाला काढता येईल 360. 45चा आणि 40चा जर आपण लसाही काढला तर 360. आता पहा, दर दिवस किंवा प्रतिदिवस, आता मला सांगा की हा ए नावाचा व्यक्ती 360 वस्तू 45 दिवसामध्ये बनवतो. किती दिवसामध्ये बेटा? 45. मग हा ए नावाचा व्यक्ती जर 360 वस्तू बनवण्याचं काम 45 दिवसामध्ये करत असेल तर 45 8 360, म्हणजे तो दररोज किती वस्तू बनवतो? 8 वस्तू बनवतो. कोण? ए नावाचा व्यक्ती दररोजच्या 8 वस्तू बनवतो. आणि बी नावाचा व्यक्ती 360 वस्तू 40 दिवसामध्ये बनवतो. 40 9 360, म्हणजे ए नावाचा व्यक्ती आता दररोजच्या 8 वस्तू बनवणार आणि बी नावाचा व्यक्ती दररोजच्या 9 वस्तू बनवणार. आता दोघांनी काय केलं? कामाला सुरुवात केली. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली आणि काही दिवसाच्या नंतर ए हा काम सोडून गेला. बघा, दोघांनी सुरुवात केली आणि काही दिवसाच्या नंतर ए हा काम सोडून गेला आणि उर्वरित काम बीने 23 दिवसामध्ये पूर्ण केले. बघू आपण उर्वरित काम किती असेल. मला सांगा, उर्वरित काम या बीने किती दिवसामध्ये केले बेटा? 23 दिवसात. उर्वरित काम करण्यासाठी या बीला 23 दिवस लागले आणि ह्या बी नावाचा व्यक्ती रोजच्या किती वस्तू बनवतो? 9, है ना? उर्वरित काम किती असेल? तर उर्वरित काम बी नावाच्या व्यक्तीनं 23 दिवसामध्ये केलं आणि हा बी नावाचा व्यक्ती रोजच्या 9 वस्तू बनवतो. मग 9 त्रिक 27 ला 7, हातचे 2, 9 दुनी 18 आणि 2 20, म्हणजे उर्वरित काम या बीनं किती केलं? 207 वस्तू बनवण्याचं काम केलं. आता मला सांगा, ए आणि बीने दोघांनी मिळून किती काम केलं असेल? सुरुवातीला ए आणि बी या दोघांनी मिळून किती काम केलं असेल? तर एकूण काम होतं 360 आणि 360 मधून एकट्या बीनं किती काम केलं? 207 वस्तू बनवण्याचं, म्हणजे दोघांनी मिळून 153 वस्तू बनवल्या. 360 मधून हे 207 मायनस करा. 360 मधून 207 मायनस केलं, 153 वस्तू दोघांनी बनवल्या. मग चला, ए आणि बी या दोघांनी किती दिवस काम केलं? तर 153 वस्तू बनवल्या आणि दोघं मिळून दररोजच्या किती वस्तू बनवतात? तर 9 8 17, 9 आणि 8 17 आणि 17 9 153, म्हणजे 9 दिवस. दोघांनी मिळून 9 दिवस काम केलं आणि 9 दिवसाच्या नंतर मग हा ए नावाचा व्यक्ती काम सोडून गेला असेल. म्हणून आपलं उत्तर आहे ए. कधी सोडून गेला? तर ए नावाचा व्यक्ती हा 9 दिवसानंतर काम सोडून गेलेला असेल. चला पुढं. एक सायकल स्वार 2 मिनिट 30 सेकंदात 2 मिनिट 30 सेकंदात 750 मीटर अंतर पार करतो, तर त्या सायकल स्वाराचा तासी वेग किती असेल? वेग किलोमीटर प्रति तास किती असेल? आता मला सांगा, एक सायकल स्वार आहे, सायकलवर प्रवास करणारा, तो 2 मिनिटात आणि 30 सेकंदामध्ये 750 मीटर अंतर पार करतो. तर बेटा आपल्याला त्याचा तासी वेग विचारला. मला सांगा, आपण पहिल्यांदा काय करू? त्या सायकल स्वाराचा मीटर पर सेकंद वेग काढू आणि मीटर पर सेकंदला जर आपण 18/5 न गुणलं तर तासी वेग मिळतो. चला, मग एम एस वेग कसा करता येईल बघा. एम एस वेग म्हणजे मीटर पर सेकंद. तो किती अंतर चालला रे? 750 मीटर. ठीक आहे. तो किती वेळामध्ये चालला? 750 मीटर. 2 मिनिट 30 सेकंद, याला सेकंदात करा. 2 मिनिट म्हणजे 120 सेकंद आणि हे 30 सेकंद, 150 सेकंद. बघा, 750 मीटर 150 सेकंदात. 0 0 कॅन्सल, 15 5 75, म्हणजे त्या सायकल स्वाराचा एम एस वेग किती आहे बेटा? एम एस वेग, एम एस म्हणजे मीटर पर सेकंद वेग आहे ना. 750 मीटर अंतर 2 मिनिट 30 सेकंदात म्हणजे 150 सेकंदात. 0 0 कॅन्सल, 15 5 75. आता हा झाला त्या सायकल स्वाराचा मीटर पर सेकंद वेग. आपला तासी वेग विचारला. तर मीटर पर सेकंदाचं रूपांतर तासी वेगामध्ये करताना 18/5 ने गुणतात. हे 5 5 काय होणार? कॅन्सल होणार सर. 5 5 जर कॅन्सल झालं तर त्या सायकल स्वाराचा तासी वेग किती यायला पाहिजे? 18 किलोमीटर प्रति तास यायला पाहिजे सर. पर्याय क्रमांक 2 आहे, 18 किलोमीटर प्रति तास. चला प्रश्न क्रमांक 19. तर पहा, प्रश्न क्रमांक 19.
समान लांबीच्या दोन गाड्या समांतर रुळावर एकाच दिशेने अनुक्रमे 54 किमी प्रति तास आणि 42 किमी प्रति तास वेगाने धावत आहेत. जलद गाडीला दुसऱ्या गाडीला पूर्णपणे ओलांडण्यासाठी 63 सेकंद लागतात. तर प्रत्येक गाडीची लांबी किती मीटर असेल? पहा बेटा, दोन्ही गाड्यांची लांबी समान आहे, म्हणजे दोन्ही गाड्या सारख्याच लांबीच्या आहेत आणि दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात आहेत. एकीचा वेग आहे 54 आणि एकीचा वेग आहे 42 आणि जात असताना जी जलद गाडी आहे ती दुसऱ्या गाडीला 63 सेकंदामध्ये काय करते? ओलांडून जाते. तर प्रत्येक गाडीची लांबी आपल्याला विचारली. मला सांगा, जेव्हा एखादी गाडी एखाद्या गाडीला ओलांडते तेव्हा ती स्वतःची आणि दुसऱ्या गाडीची लांबी काय करते? पार करते. बेटा आपण काय करू, आपण प्रत्येक गाडीची लांबी एक्स मानू. प्रत्येक गाडीची लांबी आपण किती मानू या ठिकाणी? एक्स मानू. आता अंतराचा फॉर्म्युला काय बेटा? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. ठीक आहे. आता अंतर किती? तर एक गाडी दुसऱ्या गाडीला ओलांडते म्हणजे दोन्ही गाडींची लांबी किती? एक्स आहे. मग हिची एक्स आणि त्या गाडीची लांबी एक्स म्हणजे अंतर किती होणार बेटा? 2x. वेग किती होणार रे? दिशा एकच आहे. एका गाडीचा वेग आहे 54 आणि एका गाडीचा वेग आहे 42. दोघांचा फरक किती झाला? 12. आणि हा वेग जो आहे किलोमीटर प्रति तास मध्ये आहे, त्याला मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी किती गुणायचं? 5/18 आणि बेटा किती वेळामध्ये ओलांडते? तर वेळ आहे 63 सेकंद. आता हा वेग जर तासी असेल ना, त्याला मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी 5/18 गुणतात. 9 दुनी 18, 9 7 63, बे 6 12 आणि 2x बरोबर 6 पंचे 30, 6 पंचे 30 आणि गुणिले 7. आता x बरोबर किती पहा? x बरोबर 30 गुणिले 7 आणि छेदामध्ये किती बेटा? 2. छेदामध्ये आलं 2. आता 2 न जर आपण 30 ला तोडलं तर किती रे? 15 आणि x बरोबर किती? 15 7 105 मीटर. ही प्रत्येक रेल्वेची लांबी असायला पाहिजे. x ची किंमत किती आली? 105 मीटर. म्हणजे प्रत्येक रेल्वेची लांबी किती असायला पाहिजे? 105 मीटर असायला पाहिजे. चला पुढं शेवटचा प्रश्न. पहा, आता हा शेवटचा प्रश्न आहे 20 नंबरचा. एका भांड्यात दूध आणि पाणी यांचे मिश्रण 5:3 प्रमाणात आहे. जर त्यात 8 लिटर दूध मिसळले तर दूध व पाणी यांचे मिश्रण 11:5 होते. तर सुरुवातीला असलेल्या दूध व पाण्याच्या प्रमाणातील फरक किती होता? चला, एका भांड्यामध्ये दूध आणि पाणी यांचं मिश्रण 5:3 प्रमाणात आहे सुरुवातीला. ठीक आहे, आपण काय म्हणू? सुरुवातीला. मला सांग बेटा, सुरुवातीला भांड्यामध्ये आपण दूध किती मानू रे? 5x लिटर. सुरुवातीला जे दुधाचं प्रमाण आहे ते 5 आहे. आणि पाणी किती असेल बेटा? तर पाण्याचं प्रमाण किती आहे रे? 3x सुरुवातीला. ठीक आहे. आता त्यात 8 लिटर दूध मिसळले. मग दुधामध्ये 8 लिटर दूध मिसळले. दूध किती आहे बेटा? 5x. त्याच्यामध्ये 8 लिटर दूध मिसळले. पाण्यामध्ये काही मिसळलं का नाही? मग पाणी जसंच्या तसं 3x. आणि जेव्हा दुधामध्ये 8 लिटर दूध मिसळले तेव्हा त्यांचं प्रमाण कसं आलं? 11:5. ठीक आहे. दुधामध्ये 8 लिटर दूध मिसळवलं, पाण्यामध्ये काहीच नाही मिळवलं, 3x जसंच्या तसं, आणि प्रमाण झालं आता किती? 11:5. 11:5. आता हे सोडून घ्या. 5 25x प्लस 5 40 आणि इकडं 11 33x. ठीक आहे. आता 25x ला तिकडे पाठवा, डावीकडे राहील 40. 33x मधून 25x काय केले बेटा? मायनस. तर किती होणार? तर 33x मायनस 25x बरोबर 8x आणि 8x आणि इकडे किती आहे रे? 40. आता काय होईल? x बरोबर 40 भागिले 8 आणि x बरोबर 8×45. 8×45. आपल्याला x ची किंमत किती मिळाली बेटा? 5. x ची किंमत 5 मिळाली. विचारलं काय? तर सुरुवातीला असलेल्या दूध आणि पाण्याच्या प्रमाणातला फरक. सुरुवातीला असणाऱ्या दूध आणि पाण्याच्या प्रमाणातला काय विचारला? फरक. सुरुवातीला दूध किती होतं रे बेटा? 5x आणि पाणी किती होतं? 3x. यांच्या प्रमाणातला फरक विचारला. फरक विचारला म्हणजे 5x मायनस 3x करा. असं का? 5x म्हणजे 5 गुणिले x ची किंमत 5 आणि मायनस 3x म्हणजे 3 गुणिले 5. 5 5 25, 3 5 15,
25 मधून 15 मायनस केले तर 10 लिटर. 10 लिटर यायला पाहिजे. फरक हा किती असला पाहिजे? 10 लिटरचा. कशातला फरक? तर सुरुवातीला असलेल्या दूध आणि पाण्याच्या प्रमाणातला फरक किती असेल? बेटा तो फरक असेल 10 लिटरचा. 10 लिटरचा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा आमचा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.